त्या वेळेमध्ये जर तुम्ही येणारी निवडणूक आणून पाहत असाल तर मी तुम्हाला सांगतोय त्याचा परिणाम येत्या महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदच्या, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माझ्या शेतकऱ्याच्या डोक्यात तो परिणाम आम्ही घालण्यात यशस्वी राहिल्याशिवाय राहणार नाही. राजकीय नेत्याचं मरण मरणात नाही तर त्याच्या बदनामीत आहे हे सरकारनं लक्षात करून घ्या आणि त्याचं मरण मतपेटीत आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही हे सरकारनं समजून घ्या. आम्ही तुम्ही जेवढे आम्हाला सोपे समजता तेवढा सोपा बच्चू कडू नाही, कारण त्याच्या माग आडनाव कडू आहे. समोर जरी बच्चू असन तो उसमें पीछे जो है ना वो कडू है, ये ख्याल में रखना चाहिए. नाही 7-12 कोरा म्हटलं आहे आणि आमची यात्रा 7-12 कोराची आहे. त्याच्यानं करायचं असेल तर कोराच करावं लागेल आणि ज्यानं कर्ज दिलं भरलं त्याला पण पैसे द्यावं लागेल. आणि आता सक्तीची वसुली खास करून कुठल्याही बँकेच्या मॅनेजरनं सक्तीची वसुली कर्जमाफी होईपर्यंत केली तर त्याच्या थोबाळ्यात मारल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्याच्यासाठी एक आंदोलन मुंबईच्या मेन बँक ब्रांच मध्ये पण करणार आहोत. माझी बँक, मी अध्यक्ष आहे तेपर्यंत सक्तीची वसुली होणार नाही. मी आहे ना, आम्ही जबाबदारीने बोलतोय. राजीनामा फेकून दिवस आलेले पण सक्तीची वसुली होणार नाही जेपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत. आणि ते जर केली तर मग त्याचा जो लढाई तेव्हा आमच्या सोबत आहे. अधिक 200 गुन्हे दाखल झाले तरी 72 आम्ही लढू. त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. ते लढाई आम्ही आरपार करणार आहोत आणि नव्याचं जुन्याचं नवं सरकारनं लगेच केलं पाहिजे हे सुद्धा आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे. या अधिवेशनमध्ये मला वाटतं सगळ्या शेतकरी मजुरांनी, दिव्यांगांनी, सगळ्या आमदारांना SMS करा का तुम्ही कोणत्याही पार्टीचे असू द्या, पण जर कर्जमाफीचा ठराव विरोधी पक्ष नेत्यांना आणला तर सगळ्या पक्षातल्या आमदारांना तो ठराव मंजूर करावा. एवढं जरी विधानसभेतल्या ज्या शेतकऱ्यांचं मत ज्या आमदाराला पडलं आणि शेतकऱ्याचे मत घेणाऱ्या आमदारांना एवढं करावं आणि त्याच्याकडून सरकार लोकांना करून घ्यावं हे सुद्धा अपेक्षा. हा बरोबर आहे. काही त्याच्यातले आपल्या जर जिल्ह्यातले जर पाहिले, अमरावती जिल्ह्यातले, तर 60-70% लोकांनाच पैसे आले. तिचं डीबीटी झालेलं नाही आहे. पण मागच्या मीटिंग मध्ये फडणवीस साहेबांना म्हटलं होतं का तुम्ही जर एका महिन्यात जर झाले तर आम्ही मुख्य सचिवावर कारवाई करू, त्या संबंधित सचिवावर कारवाई करू. वाट पाहतोय फडणवीस साहेबांची. काय एक मिनिट काय नाही, माझं काय म्हणणं आहे, व्यासपीठ आपण तयार केलं. मंत्रालय म्हणजे व्यासपीठ आहे. मला हे बसायला खुर्चीच नसती तर हे तुमचे कॅमेरे राहिले नसते, मला बसता आलं नसतं.